आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 12. PQ quadrilateral PQRS is a rectangle. If PQ is equal to 14 centimeter, QR is equal to 21 centimeter. Find the areas of the parts X, Y, Z. आता X म्हणजे काय दाखवलेला आपला सेक्टर आहे. ओके, मग त्याचा PQ हा जो तो आपला रेडियस दिसतो आहे. म्हणजे मग आपण जर का या सेक्टरचा एरिया काढला म्हणजे आपल्याला Xचं उत्तर मिळेल. त्याच्यानंतर दुसरा इथे आपल्याला दिसतो आहे तो दिसतोय वाय, म्हणजे इथे पुन्हा परत हा जो सेकंड आहे त्याचा जो आपल्याला रेडियस मिळेल तो हा आपण OR वगैरे जो आहे तो आपण मानू शकतो. म्हणजे मग आपला त्याचा पण सेक्टर मिळेल. आणि जर का आपण PQRSची रेक्टँगलची जर का एरिया काढला त्याच्यामधून X आणि Yचा एरिया मायनस केला तर आपल्याला Zचा एरिया माहिती पडू शकेल. म्हणजे आपल्याला XYZ जे आहेत ते माहिती पडतील. आपल्याला तिकडे XYZ शोधायला सांगितले, त्याच्यामुळे आपल्या उत्तरामध्ये X हा शब्द आला पाहिजे किंवा जे काही त्यांनी दिलेलं आहे ते आलं पाहिजे, हे लक्षात ठेवून आपल्याला लिहायचं आहे. इथे मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह टाईप आन्सर आपण कसं लिहू शकतो ते दाखवलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे आन्सर लिहा, म्हणजे तुम्ही लिहा गिवन, मग फाइंड आणि मग सोल्युशन, किंवा अशा प्रकारे लिहिलं तरीही चालेल, किंवा थोडंफार जे आहे डायरेक्ट सोल्युशन लिहायला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल. पण सोल्युशन लिहिताना कधी कधी मग मार्क कट होऊ शकतात. म्हणून मग लिहिताना गिवन आणि फाइंड आणि मग सोल्युशन ह्या पद्धतीनेच लिहा. आपण जेव्हा ह्या पद्धतीने लिहितो आहोत इन्फॉर्मेटिव्ह टाईपमध्ये सुद्धा, तेव्हासुद्धा आपण त्याच प्रकारे लिहायचं. म्हणजे गिवन सगळं आपल्या वहीमध्ये आपण तिकडे उतरवून घेतलेलं आहे आणि मग आन्सर काढून दाखवलेलं आहे. मग मी म्हटलेलं आहे क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. Therefore, angle P equal to angle Q equal to angle R equal to S is equal to 90 degree. आणि मी त्याला फर्स्ट माझं इक्वेशन म्हटलेलं आहे. Q is the center of a bigger circle. PQ and QA are radii of the bigger circle. Therefore PQ is equal to QA is equal to 14 सेंटीमीटर. त्यांनी फक्त PQचंच सांगितलं होतं. मी त्याला QA पण सांगितलं की तो पण 14 सेंटीमीटर आहे म्हणून. R is the center of a smaller circle. RA is a radius of the smaller circle. QR is made by QA and RA. आता QRच तरी सांगितलेलं आहे आपला 21 सेंटीमीटर आहे. तीसुद्धा इन्फॉर्मेशन आपण लिहून घ्यायची. तू कोणीकडे माझ्याकडनं लिहून झालेली नाही आहे, पण तुम्ही लिहा. QR इज मेड बाय QA अँड RA अँड QR इज इक्वल टू 21. जसं मी इथे भरलेलं आहे QR इज इक्वल टू 21. ओके, मग 14 प्लस RA आणि मग देअरफॉर 7 सेंटीमीटर इज इक्वल टू RA. आता दोन्हीचे आपल्याला QAचा पण मिळालेला आहे 14 आणि RAचा पण मिळालेला आहे 7. आता आपण सेक्टरची जी एरियाज आहे ती काढायला सुरुवात करूया. एरिया ऑफ द सेक्टर QPA. Q is a center and PA is a radius. PA is a what we call to it arc. θ अपॉन 360 पाया R². आता एक θ आपण माहितीच नाही पडलेला आपल्याला आहे किती आहे तो, कारण का आपला Qचा जो आपण लिहून घेतलेला आहे तो किती आहे 1. मग तुम्ही फ्रॉम 1 असं त्याला इथे म्हणू शकता. फ्रॉम 1 तुम्ही लिहून घ्या आन्सर्समध्ये, किंवा फ्रॉम 1 हे आपलं रिझन आहे ते आपण तिकडे इंडिकेट करायचं आहे. मग आपण इथे लिहून घेतलेलं आहे फ्रॉम 1. मग आपण टाकलं 90 डिग्री अपॉन 90 अपॉन 360 इंटू 22 अपॉन 7 इंटू 14 अपॉन 1 इंटू 14 अपॉन 1. मग आपल्याला आन्सर कसं येईल? 91 जा 90, 94 जा 360, 7 1 जा 7, 7 2 जा 14,
2 2 जा 4, 2 11 जा 22, 2 2 जा 4, 2 2 जा 4 मध्ये 2 आलं होतं, 2 1 जा 2, 2 1 जा 2, किंवा आपण म्हणूया हे कट झालं, काहीतरी राहिले 11 × 14 राहिले. मग देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर QPA इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. मी तुम्हाला म्हणाली होती आत्ताच की आपल्याला तो एक्स आहे, वाय आहे, जे काही आहे ते लिहावं लागेल, म्हणून मग आता इथे मी लिहून घेतलेलं आहे. आपल्याला खाली लिहायचं नाही आहे, आपण याला ब्रॅकेट करून घेऊया. एरिया ऑफ द सेक्टर RAB थीटा 360 पाया r स्क्वेअर. पुन्हा परत इथे आपण लिहायचं आहे फ्रॉम 1 90/360 × 22/7 × 7 × 7. ओके, मग 7 7 कट झाले. 91 चा 90, 94 चा 360, 2 जा 4, 11 जा 22, म्हणजे इथे राहिला 11 × 7 77, आणि इथे 2 राहिलेला आहे 77/2, म्हणजे आन्सर आपला आलेला आहे 38.5. आपण लिहून घेतलं इथे. देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर RAB इक्वल टू y इक्वल टू 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे आपल्याला काही फार अगदी बरोबरच आलं पाहिजे, पण थोडंसं व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे आपण त्याला स्क्वेअर करायचा आहे. आता मी तुम्हाला म्हणाली होती आपण एरिया काढला आपल्या PQRSचा की आपल्याला त्याच्यामधून मायनस केल्यानंतर झेड मिळणार आहे, कारण झेडचा असं काही एक्झॅक्टली काहीच नाही आहे, तो कसाही आहे. म्हणून आपण आता झेड काढायचा आहे. इथे एरिया ऑफ रेक्टँगल PQRS इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर PA प्लस एरिया ऑफ सेक्टर AB प्लस झेड. मग आपला PA किती आहे 154, हा 38.5, आणि हा किती आहे PQ × QR आहे. मग PQ × QR म्हणजे 14 × 21, आन्सर इज 294. यांचं प्लस केलं त्या आन्सरला 192.5 प्लस झेड. माझ्यामधून हा मायनस केला 294 मायनस 192.5 इज इक्वल टू झेड. आपला आन्सर आलेला आहे 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू झेड.